महाराष्ट्र के प्रशासनिक कामकाज ठप होने के कगार पर है। राज्य के महसूल मंत्री द्वारा पिछले 1.5 साल में अवैध उत्खनन मामलों को लेकर कई तहसीलदार और नायब तहसीलदारों को निलंबित किया गया। इसी कार्रवाई के विरोध और न्यायिक सुरक्षा की मांग को लेकर अब तहसील स्तर के अधिकारी 19 दिसंबर से बेमुद्दत हड़ताल पर जाने वाले हैं। अधिकारी संघ का कहना है कि अवैध उत्खनन रोकने की पूरी जिम्मेदारी केवल तहसीलदार और नायब तहसीलदारों पर डाल दी गई है, जबकि इसमें कई विभागों की संयुक्त जिम्मेदारी होती है। कार्रवाई के नाम पर सीधे निलंबन किया जा रहा है, लेकिन मैदान में काम करने वाले अधिकारियों को ना तो सुरक्षा मिल रही है, ना ही कानूनी संरक्षण। इसी के विरोध में महाराष्ट्र के सभी जिलों में तहसील कार्यालयों के अधिकारी 19 दिसंबर से बेमुद्दत संप पर जाने का ऐलान कर चुके हैं। अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघ म्हणजेच पूर्वी महसूल विभागामध्ये कोतवालांची संघटना वेगळी होती, पटवाऱ्यांची संघटना वेगळी होती, मंडळ अधिकाऱ्यांची संघटना वेगळी होती, तहसीलदार नायब तहसीलदार यांची संघटना वेगळी होती आणि तसेच आमचे राजपत्रित अधिकारी महासंघ याच्याशी जोडलेले आमचे उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी अशा वेगवेगळ्या संघटना होत्या। मात्र मागच्या वर्षभरापासून महसूल विभागामध्ये ज्या निलंबनाच्या कारवाया होत आहेत, नैसर्गिक न्यायाच्या तत्वाची जी पायमल्ली होत आहे की अधिकाऱ्यांना बाजू मांडण्याची संधी न देता एकतर्फी जे निलंबन केलं जात आहे, त्याच्या विरोधात संपूर्ण संघटना एका छत्राखाली येऊन महाराष्ट्र राज्य अधिकारी कर्मचारी समन्वय महासंघाची स्थापना करण्यात आली आहे आणि त्यांच्याद्वारे दिनांक 16/12/2025 रोजी माननीय मुख्यमंत्री यांना काम बंद आंदोलनाची नोटीस देण्यात आलेली आहे आणि 19 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व महसूल अधिकारी कर्मचारी हे काम बंद आंदोलन करणार आहेत। त्याचे कारणे प्रामुख्याने अशी की ज्या मागच्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणात एकतर्फा करण्यात आलेल्या निलंबन कारवाया, सोबतच महसुली कर्मचारी अधिकारी यांचे आस्थापना विषयक बाबी ज्या मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत, त्यामध्ये विशेष करून नायब तहसीलदारांचा ग्रेड पेचा मुद्दा आहे। त्यामध्ये कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू करणे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे। अशा वेगवेगळ्या आस्थापना विषयक मागण्या, तसेच अपीलीय प्रकरणात महसुली कामकाज करताना अर्धन्यायिक न्यायालय म्हणून काम करत असताना अपीलाची सुविधा उपलब्ध असून देखील मोठ्या प्रमाणात मागील वर्षभरामध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले। तर अपीलाची प्रोव्हिजन आहे, त्यामध्ये जर एखाद्यावर अन्याय होत असेल तो अपीलात जाऊ शकतो। मात्र त्यामध्ये आम्हाला कायद्यानुसार संरक्षण असून देखील गुन्हे दाखल करण्याची जी कारवाई होत आहे त्याच्या देखील विरोध म्हणून आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दिनांक